नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ श्रावणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूप भयानक आणि लेटेस्ट प्रोमो रिलीज झालेला आहे. हो प्रेक्षकांनो, या लेटेस्ट प्रोमोमध्ये आता इकडे स्वतः श्रावणीने 7 दिवसाच्या आत 5व्याच दिवशी आता अलकनंदाचा खरा चेहरा पुराव्यासकट विश्वंभर समोर आणत आता अलकनंदासाठी खूप मोठा आता हादरून टाकणारी घटना घडलेली आहे. हो प्रेक्षकांनो, आता पुन्हा असं काही घडलेलं आहे की बाप लेक आता एकत्र येत या अलकनंदाला आता घरातून बाहेर काढत आता पुन्हा विश्वंभर शुभ श्रावणीला आता मात्र माफ करत आता माफी देत आणि त्यांची माफी मागत आता इकडे स्वतःच्या घरी राहण्याची परमिशन देणार आहे. तर अलकनंदा आता विश्वंभरच्या बंगल्यावरून आता तडीपार होणार आहे. तर हो प्रेक्षकांनो, हा लेटेस्ट प्रोमो जस्ट रिलीज झालेला आहे आणि खरंच अलकनंदाला आता श्रावणीने अशी काय हुशारी दाखवत 7 दिवसाच्या आत बाहेर काढलं हे सविस्तर आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कृपा माऊलीची या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. इकडे मात्र आता अलकनंदाचा खरा डाव जेव्हा चॅलेंज करते इकडे ही श्रावणी, तेव्हा शुभू आता श्रावणीला बोलते की काय गं श्रावणी, तू मात्र आता त्या दिवशी जेव्हा आपण बाबांबद्दल बोलायसाठी गेलो होतो तेव्हा तू आता अलकनंदा मॅडमला म्हणजेच त्या अलकनंदाला सांगितलं की 7 दिवसाच्या आत तुझा पर्दाफाश मी करणार आहे. पण कसं करणार आहेस तू? आता असं काय करणार आहेस की ज्यामुळे आता भैयासाहेबाने म्हणजे साहेबाने तुझ्या गोष्टीवर विश्वास ठेवला? तुला माहिती आहे ना की भैयासाहेबाचं त्या अलकनंदावरती किती प्रेम आहे आणि तो बहिणीच्या विरोधात जाणार असं होऊ शकणार नाही. त्यावर आता इकडे श्रावणी बोलतं की हो, मला माहिती आहे की आत्या एवढ्या सहजासहजी माझ्या ट्रॅपमध्ये फसणारी नाही आहे शुभू, पण आज मात्र या श्रावणीने खूप मोठा ट्रॅप आखलेला आहे. मी एक मायक्रोफोन जो की अपर्णा काकूच्या हाती दिलेला आहे आणि अपर्णा काकू आता तोच मायक्रोफोन आता इकडे अलकनंदाच्या रूममध्ये लावते. आता श्रावणी असं शुभूला सांगते आणि त्यानंतर आता सर्व काही त्या मायक्रोफोनमध्ये आता इकडे काय प्लॅन करणार हे आपल्याला अलकनंदाचे प्लॅन माहिती पडणार आणि त्यानुसार आपण आता इकडे त्याला रंगे हात पकडू शकतो. त्यावर शुभू बोलते, अरे वा श्रावणी, तू तर खरं असं तर माझ्या काही लक्षातच नाही आलं, खरंच आता शोभतेस तू भैयासाहेबाची मुलगी. त्यावर आता इकडे प्लॅनप्रमाणेच आता अपर्णा मदत करते आणि ज्या दिवशी इकडे अलकनंदा घरी नसते त्या दिवशी तो मायक्रोफोन ज्यामध्ये आता प्रत्येक अलकनंदाची फोनवर बोललेली प्लॅनिंग आता श्रावणीपर्यंत पोहोचणार तेव्हा आता रूममध्ये लावते आणि तसंच होते. त्या दिवशी ज्या दिवशी मायक्रोफोन लावला त्या दिवशी आता अलकनंदा लगेच रुद्रप्रतापला फोन करते आणि बोलते की भैयासाहेब आज पार्टीच्या खूप महत्त्वाच्या मीटिंगसाठी चाललेला आहे आणि असं काहीतरी कर ज्यामुळे भैयासाहेब आता या पार्टीच्या मीटिंगमध्ये पोहोचलाच नाही पाहिजे. आणि त्या पार्टीच्या मीटिंगमध्ये आता त्या दिवशी जरी त्या श्रावणी आणि शुभूने येत आता ते इंजेक्शन चेंज केलं तरी मात्र आता भैयासाहेबाच्या खिरीमध्ये आता मी बेशुद्धीचं औषध टाकणार आणि ते औषध मला तू आणून देशील रुद्रप्रताप. मी त्या औषधीचं नाव तुला सेंड केलेलं आहे व्हॉट्सअपवरती आणि मात्र रुद्रप्रताप हो बोलतो. तेव्हा मात्र आता इकडे शुभू आणि श्रावणीला अलकनंदाचा डाव कळालेला असतो. पुन्हा आता इकडे अलकनंदा पार्टीच्या मीटिंगच्या दिवशी बाबाला आता बेशुद्धीचं औषध देणार आहे आणि त्यानंतर ही अलकनंदा आता निवडणुकीच्या या मीटिंगमध्ये जा स्वतः क्रेडिट घेणार आहे हे लक्षात आलेलं असतं. आता लगेच तो आवाज एका मोबाईलमध्ये ही श्रावणी रेकॉर्ड करत असते आणि तेव्हा मात्र आता रेकॉर्ड केलेला आवाज ऐकताच इकडे ती अपर्णाला कॉल करते आणि बोलते की हे बघ काकू, तुला आज माझं खूप महत्त्वाचं काम करायचं आहे. आज संध्याकाळी बाबा पार्टीच्या मीटिंगसाठी जाणार आहे तेव्हा आता इकडे ही अलकनंदा खिरीमध्ये आता बेशुद्धीचं औषध टाकणार आहे तेव्हा ते खिरीची बाऊल तुला आता चेंज करायचं हे लक्षात ठेव. त्यावर अपर्णा बोलतो की आता तू ते माझ्यावर सोडून दे. पृथ्वी आणि मी कसा तो बाऊल चेंज करतो आणि पार्टीच्या मीटिंगसाठी फक्त आणि फक्त भैयासाहेबच जाणार हे तुला माझं प्रॉमिस आहे. तेव्हा मात्र आता तो डावसुद्धा अलकनंदाचा फेल होता आणि म्हणून आता अलकनंदाला प्रचंड राग येतो. तेव्हा मात्र आता इकडे शेलारेच्या घरी
शुभूवरती नसले ते आरोप करण्यास आता स्वीटी संघ ही अलकनंदा स्वतः रूममध्ये आता प्रॉपर प्लॅनिंग करत असते. ते प्लॅनिंगचा आवाजसुद्धा आता रेकॉर्ड करत असते, ती म्हणजे आता ही श्रावणी. आणि तिला आता स्वीटी आणि इकडे मात्र सर्व काही अलकनंदाचे प्लॅन आता त्या छोट्याशा मायक्रोफोनमधून आता इकडे श्रावणीपर्यंत पोहोचतात आणि सगळे अलकनंदाचे प्लॅन फ्लॉप होतात. आणि आता तो दिवस आलेला असतो ज्यातून आता 7 दिवसाचं चॅलेंज घेतलेलं असतं, ते म्हणजे आता श्रावणीने. आणि त्याच्यातला 5वा दिवस आता आलेला असतो. 5व्या दिवशी आता ही श्रावणी पोहोचते, ती म्हणजे अलकनंदासमोर. त्यावर आता इकडे अलकनंदा बोलते, अरे वा श्रावणी, 5व्या दिवशीच तू इथं आलेली आहे. आणि इकडे मात्र काय झालं, आता 2 दिवस बाकी आहेत तरी तू माझा काही डाव आता मात्र भैयासाहेबासमोर सांगितला नाही आहे. त्यावर आता तेवढ्यातच भैयासाहेब येतात आणि बोलतात, श्रावणी, मी तुला कितीदा सांगितलं की माझ्या बंगल्यावर तू पायसुद्धा ठेवायचा नाही आहे. त्यावर आता इकडे श्रावणी बोलते की बाबा, आज मी तुम्हाला वचन देतो की यानंतर मी जर चुकीची ठरली तर तुमच्या बंगल्यावरती पाय ठेवणार नाही. पण मी काय म्हणतो आणि काय तुम्हाला दाखवतो ते तुम्ही शांततेत ऐकून घ्या. त्यावर आता इकडे लगेच मोबाईल घेते आणि मोबाईलमध्ये जो रेकॉर्ड वॉइस केलेला असतो या अलकनंदाचा आणि रुद्रप्रतापचा, तो सर्व काही आता ऐकवते आता ती विश्वंभरला. तेव्हा मात्र आता विश्वंभर लक्षपूर्वक तो आवाज ऐकतात आणि आता विश्वंभरच्या लक्षात आलेलं असतं की पार्टीच्या मीटिंगमध्ये नेहमी करता आपल्याला जाण्यासाठी अडवणारी ती म्हणजे अलकनंदा. श्रावणी आणि शुभू नये. तर आता अलकनंदाचा हा प्लॅन असतो की आता पार्टीच्या माणसासमोर ती चांगला निर्णय घेत मात्र भैयासाहेबाला आता रॉंग ठरवत इकडे मात्र तिला इलेक्शनसाठी उभं राहायचं आणि येणारा पुढचा शिक्षण मंत्री तिला बनायचं, हे आता लक्षात आलेलं असतं. आणि स्वीटी आणि अलकनंदासुद्धा कसे घाणेरडे प्लॅन करतात हे आता भैयासाहेबाचं श्रावणीने आता प्लॅननुसार दाखवलेलं असतं. तेव्हा आता भैयासाहेब लगेच आता इकडे अलकनंदावरती एवढा विश्वास ठेवलेला आहे, तेव्हा अलकनंदाच्या जबरदस्त अशी कानाखाली मारता आणि बोलता की अलकनंदा, खरंच आज मात्र मी तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला आणि तू माझ्या विश्वासाचा गैरफायदा घेतला. कायमच माझ्या मुलीत आणि माझ्यात तू विघ्न टाकत आली. आम्हाला कधीही मुली आणि लेकसारखं बाप लेकीला भेटू दिलं नाही. खरं तर तूच आमच्या दोघांची गुन्हेगार आहे. हो, मान्य आहे, चुका मुलंच करत असतात, पण माझ्या मुलीला मी माफ तर करू शकतो ना. माझ्या मनात जेव्हा ही माफी आता श्रावणीला भेटावं आलं, तेव्हा मात्र तू नेहमीच विष कालवत आलेली आहे. खरंच अलकनंदा, आता लगेच पृथ्वी एक बॅग भरून आणते आणि अलकनंदाला लगेच हात पकडत हा विश्वंभर बाहेर काढते आणि अलकनंदाचं सामानसुद्धा आता पृथ्वी लगेच तिच्याकडे फेकून देतो. आणि स्वीटी आणि रुद्रप्रतापला सुद्धा आता विश्वंभर धमकावतो आणि लगेच जावयाला आणि लेकीला मिठी मारते. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो, आता श्रावणीने जे चॅलेंज आता ॲक्सेप्ट केलेलं होतं, म्हणजेच अलकनंदाने ते पूर्ण केलं आणि इकडे मात्र आता लगेच विश्वंभरच्या नजरेतून तिला उतरवून तिचा खरा चेहरा आता इकडे विश्वंभर समोर येताच आता लेक आणि जावयाची माफी मागत पुन्हा आता बंगल्यावरती राहण्याची रिक्वेस्ट इकडे केलेली आहे. तर अलकनंदाची आता हकालपट्टी झालेली आहे. तर प्रेक्षकांनो, असे जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला शुभ श्रावणी बघण्यासाठी सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन. स्वामी समर्थ.